नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आत्ता थंडी सुरू झालेली आहे. थंडीमध्ये गरम गरम खाण्यासाठी असं आपण एक आल्मंड बाईट्स बनवणार आहोत. खूप छान टेस्टी मोजक्या साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. सेसमी आल्मंड क्रंच. चला तर कृतीला सुरुवात करूया. प्रथम इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. ते छान मस्तपैकी मंद गॅसवर भाजून घ्या. कुठला पण पदार्थ भाजल्यानंतर त्याची जी आपण रेसिपी करतो ना, ती खूप छान आणि चविष्ट होते. इथे आता आपण 1 वाटी बदाम घेतलेले आहेत. ते पण छान मस्त मंद गॅसवर भाजून घेऊया. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा. छान असे क्रंची आपण भाजून घेऊया. इथे आपले आता बदाम भाजून झालेले आहेत. इथे 2-3 थेंब आपण तुपाचे घालूया. अर्धी वाटी गूळ, 1 चमचा पाणी. त्याचं छान असं गूळ वितळवून त्याचा आपण पाक तयार करूया. त्यामध्ये आता बदाम घालूया भाजलेले. छान असे त्या गुळाच्या पाकामध्ये चांगले कोट करून घ्या. किंचित थोडेसे मीठ घालूया. इथे आपण भाजलेले तीळ सुद्धा घालून घेऊया. ते पण छान आता ते बदामाला कोट करून घेऊया. त्याला पूर्ण लागले पाहिजे बदामाला. छान बघा, अशी मस्त झटपट अशी रेसिपी झाली आहे. 3 ते 4 साहित्यातच आहे आणि पटकन होणारी आहे. लहान मुलांच्या टिफिनला किंवा मोठ्यांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता. मधल्या वेळेस खाण्यासाठी खूप छान पौष्टिक असा पदार्थ आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीला लवकरच भेटू. बाय बाय.